अहिल्यानगर सिटीजन न्यूज, जे आपल्या मनात तेच आमच्या बातमीत। आजच्या आधुनिक आणि धकाधकीच्या युगामध्ये अनेक जण आपल्या पद, प्रतिष्ठा आणि सत्तेच्या चौकटीत अडकून जातात। मात्र काही व्यक्तिमत्वे अशी असतात जी या चौकटी मोडून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करतात। ग्रीन फाउंडेशनचे उपाध्यक्ष तथा पत्रकार तुषार महाजन यांनी धुळे येथे केलेल्या शेतातील श्रमदान हे त्याचंच एक ज्वलंत उदाहरण ठरत आहे। धुळे परिसरातील शेतात मजुरांची कमतरता निर्माण झाल्याची माहिती मिळताच तुषार महाजन यांनी कोणताही विलंब न करता थेट शेत गाठले। भर उन्हात दिवसभर त्यांनी हरभरे काढणे, मका गोळा करणे, शेतातील विविध कामे करणे अशा श्रमप्रधान कामांमध्ये स्वतः सहभाग घेत शेतकऱ्यांच्या कष्टांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला। त्यांच्या या कृतीतून शेतकरी हा केवळ व्यवसाय नसून तो आपल्या जीवनाचा आधारस्तंभ आहे, हा संदेश त्यांनी कृतीतून दिला। विशेष म्हणजे तुषार महाजन यांना शेतकामाची ओढही नवीन नाही। लहानपणापासूनच श्रमाची सवय असल्यामुळे जेव्हा गरज भासते तेव्हा ते शेतात जाऊन काम करतात। त्यांच्या व्यक्तिमत्वातील ही मातीशी जोडलेली जाणीव त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते। कामाच्या धावपळीतही त्यांनी साधेपणाचा आणि ग्रामीण जीवनशैलीचा स्वीकार केला। शेतातच 1 तास विश्रांती घेत त्यांनी स्वतः खिचडी तयार केली आणि परिवारासोबत त्या साध्या पण मनाला समाधान देणाऱ्या जीवनाचा आनंद घेतला। त्यानंतर ताज्या कैरीचा आस्वाद घेत त्यांनी ग्रामीण जीवनातील नैसर्गिक आनंद अनुभवला। याचबरोबर त्यांनी गाई बैलांना चारा पाणी करून प्राणीमात्रांप्रती असलेली आपुलकीही व्यक्त केली। एवढ्या मोठ्या पदावर असूनही कोणता दिखावा न करता जमिनीशी नाळ जोडून राहण्याची त्यांची वृत्ती समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे। तुषार महाजन यांच्या या कृतीमागे केवळ श्रमदान नसून एक मोठा सामाजिक संदेश दडलेला आहे। आजच्या पिढीने शेतकऱ्यांचं महत्त्व ओळखणं अत्यंत गरजेचं आहे, कारण शेतकरी राहिला तरच आपण राहू ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही। शेतकरी आपल्या अन्नाचा खरा निर्माता आहे आणि त्याच्या कष्टामुळेच देशाची अन्न सुरक्षा टिकून आहे। आजच्या बदलत्या काळात शेतीकडे दुर्लक्ष होत असताना अशा कृती समाजात जागृती निर्माण करणाऱ्या ठरत आहे। तुषार महाजन यांच्या या उपक्रमातून शेतकऱ्यांबद्दल आदर, संवेदनशीलता आणि कृतज्ञता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे। समाजातील प्रत्येक घटकानं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या कष्टाचा सन्मान केला तरच देशाची प्रगती अधिक भक्कम होईल। तुषार महाजन यांची ही कृती केवळ एक घटना नसून ती समाजासाठी एक प्रेरणादायी दिशा आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।